Next climatic factor is direction of prevailing wind. The direction of prevailing wind affects the runoff greatly. If the direction of wind is towards the runoff flow in the drainage system of the catchment, then the resulting runoff will be more at short interval, while duration of surface runoff will be less and vice versa. आता आपल्याला या टॉपिकमध्ये डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड म्हणजे जो काही प्रचलित वारा आहे याची दिशा ही कशा प्रकारे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता यामध्ये द डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड अफेक्ट द रनऑफ. आता वाऱ्याची दिशा ज्या प्रकारे असेल त्या प्रकारेच त्या ठिकाणी जी काही रनऑफचे डायरेक्शन आहे किंवा रनऑफ ज्या डायरेक्शननी वाहेल ते कशावरती डिपेंड आहे तर वाऱ्याची दिशा ही कोणत्या प्रकारची आहे. If the direction of wind is towards the runoff flow in the drainage system of the catchment, then the resulting runoff will be more at short interval. आता यामध्ये जे काही वाऱ्याची दिशा आहे ही रनऑफचा फ्लोच्या बाजूने जर असेल किंवा रनऑफ फ्लोच्या बाजूने वाऱ्याची दिशा जर असेल तर यामध्ये जे काही रनऑफ आहे हे जास्त प्रमाणामध्ये होतं. यामध्ये म्हणजे लक्षात घ्या की काय होतं की जर वाऱ्याच्या दिशेच्या बाजूने रनऑफ जर चालू असेल तर त्यामध्ये एकदम थोड्या काळामध्ये जास्तीत जास्त सरफेस रनऑफ होतो हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. व्हाईल याच्या विरुद्ध जर आपण सांगायचं म्हटलं तर व्हाईल ड्युरेशन ऑफ सरफेस रनऑफ विल बी लेस अँड व्हाईस वर्सा. आता यामध्ये जर त्याचं ड्युरेशन जर कमी असेल तर अर्थातच त्याच्यामध्ये काय होणार आहे जे काही सरफेस रनऑफ आहे त्याचं प्रमाण हे कमी होईल आणि त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध असेल तर काय होईल सरफेस रनऑफ हे कमी होईल. ड्यू टू दिस reason a storm moving in the direction of a stream flow results high peak very shortly as compared to the storm moving in opposite direction. आता यामध्ये काय होते जर समजा वादळी पाऊस जो काही आहे समजा की प्रवाहाच्या दिशेने जर वारा तर प्रवाहाचा जो काही फ्लो आहे तो जास्त होतो आणि त्याला लागणारा जो काही वेळ आहे तो त्या ठिकाणी कमी वेळेमध्ये लागतो आणि आपण मग याच कंपेअरमध्ये आपण त्या ठिकाणी जर समजा अपोजिट जर डायरेक्शन झालं त्याच्या विरुद्ध बाजूने हे होऊ शकतं. नेक्स्ट टॉपिक आहे अदर क्लायमॅटिक फॅक्टर्स. आता यामध्ये इट इन्क्लूड्स टेम्परेचर, विंड व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ॲन्युअल रेनफॉल एक्सेट्रा. आता यामध्ये काय काय येते टेम्परेचर तापमान येते, वाऱ्याची गती येते, विंड व्हेलॉसिटी, त्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी येते, त्यानंतर ॲन्युअल रेनफॉल हे सर्व यामध्ये येते. ऑल दिस फॅक्टर्स ऑल्सो इफेक्ट द रनऑफ प्रोड्युसिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ द वॉटरशेड. आता यामध्ये जे काही हे सर्व फॅक्टर्स आहेत हे संपूर्ण जे काही रनऑफ जे काही होतंय किंवा जे काही जमिनीवरून जे काही पृष्ठभागावरून पाणी वाहून जाते ह्या सर्वांच्यासाठी ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत. सम एक्सटेंट नॉर्मली दिस फॅक्टर्स एफेक्ट द रनऑफ बाय इन्क्रीजिंग द इनिशियल लॉस फ्रॉम द प्रेसिपिटेशन. आता यामधून जे काही प्रेसिपिटेशनमधून किंवा जे काही रनऑफमुळं जे काही आपल्या सुरुवातीचं जे काही लॉसेस होतात किंवा जे काही सुरुवातीची लॉस होते यामध्ये या रनऑफमुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याचं रनऑफ होतं. ड्यू टू दिस फॅक्टर एफेक्ट द रनऑफ बाय इन्क्रीजिंग द इनिशियल लॉस फ्रॉम द प्रेसिपिटेशन. म्हणजे पावसाच्यामुळे जी काही सुरुवातीची हानी होते ती हानी आपल्याला जास्तीत जास्त या रनऑफमुळे होते. हे जे काही सर्व फॅक्टर्स आहे मग त्यामध्ये टाईप्स ऑफ प्रेसिपिटेशन, त्यानंतर रेनफॉल इंटेन्सिटी, ड्युरेशन ऑफ रेनफॉल, त्यानंतर रेनफॉल डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड आणि हे जे काही इतर फॅक्टर आणि हे जे काही आपण पाहतोय टेम्परेचर, विंड व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ॲन्युअल रेनफॉल या सर्वांच्यामुळे पावसाच्या मधून जी काही सुरुवातीला हानी होते ती यावरती जास्त परिणामकारक आहे. तर अशा प्रकारे आपण जो काही लेक्चर नंबर 16 आहे क्लायमॅटिक फॅक्टर बऱ्याचशा वेळेस डिफाईन रनऑफ
आणि एक्सप्लेन द क्लायमॅटिक फॅक्टर्स एफेक्ट ऑन इट हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर यामध्ये रन ऑफची डेफिनेशन आणि त्यानंतर क्लायमॅटिक फॅक्टर्स हे एनलिस्ट करून त्याचे एक्सप्लेनेशन हे महत्त्वाचं आहे. यामध्ये क्लायमॅटिक फॅक्टर्स लक्षात घ्यायचे आहेत. टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन, रेनफॉल इंटेन्सिटी, ड्युरेशन ऑफ रेनफॉल, रेनफॉल डिस्ट्रीब्युशन, डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड अँड अदर क्लायमॅटिक फॅक्टर्स हे सर्व क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत. Today's lecture we start the topic physiographic factors. These factors are associated to the physiographic characteristic of the watershed and channel both, which affect the runoff yield from the area. जे काही दुसरं फॅक्टर्स आहेत फिजिओग्राफिक फॅक्टर्स ते आपण पाहणार आहोत. यामध्ये various factors related to watershed characteristic are given as under. यामध्ये जे काही various factors आहेत यामध्ये A size of watershed, B shape of watershed, C slope of watershed, D watershed orientation, E land use. Next, soil moisture, soil type and topographic characteristic. अशा प्रकारे फिजिओग्राफिक फॅक्टर्स आहेत. फर्स्ट, साइज ऑफ वॉटरशेड. आता यामध्ये साइज ऑफ वॉटरशेड, लार्ज वॉटरशेड टेक्स लॉन्गर टाइम फॉर डिलिव्हरिंग द रन ऑफ द and hence the peak flow rate becomes smaller and small watershed overland flow is dominated and it comes quickly to the outlet. आता साइज ऑफ वॉटरशेड, आता यामध्ये जे काही साइज ऑफ वॉटरशेड की जे काही साइज आहे वॉटरशेडची कशा प्रकारे इफेक्ट करतं, तर लार्ज वॉटरशेड जर असेल तर टेक्स लॉन्गर टाइम फॉर डिलिव्हरिंग द रन ऑफ. यामध्ये मोठा जे काही पाणलोट क्षेत्र आहे या मोठ्या पाणलोट क्षेत्रामधून जे काही रन ऑफ होण्यासाठी जो काही वेळ लागतो हा जास्त वेळ लागतो आणि मग त्यामधूनच अँड हेन्स द पीक फ्लो रेट बिकम स्मॉलर. जो काही प्रवाह दर आहे किंवा जे काही वितरण करण्याचं जे काही काम होतं किंवा जो काही प्रवाह दर आहे तो काय होतो, कमी होतो. अँड इन स्मॉल वॉटरशेड ओव्हरलँड फ्लो इज डॉमिनेटेड अँड इट कम्स क्विकली टू द आउटलेट. आणि मग याच्या उलट जे काही लहान पाणलोट क्षेत्र आहे या लहान पाणलोट क्षेत्रामधून काय होतं, प्रवाह हा लवकर भरतो किंवा लवकर बाहेर पडतो. कारण लहान पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी हे लवकर साचतं आणि त्याचा जो काही फ्लो आहे हा जास्त लवकर सुरू होतो. तर अशा प्रकारे साइज ऑफ वॉटरशेड. त्यानंतर सेकंड आहे शेप ऑफ वॉटरशेड. त्याचा जो काही आकार आहे तो आकार कशा प्रकारे डिपेंड आहे. यामध्ये द वॉटरशेड आर जनरली फाउंड इन फॉलोइंग टू शेप्स. आता यामध्ये वॉटर शेप हे दोन प्रकारामध्ये आढळते. फर्स्ट वन आहे फॅन शेप आणि सेकंड आहे फर्न शेप. आता यामध्ये पहिला आहे पंखाकृती आणि दुसरा आहे फर्न शेप. फर्न शेप हे जे आपल्याला माहिती असेल जे काही वनस्पती आहे फर्न नेचे प्रकारामध्ये अशा प्रकारच्या वनस्पतीच्या आकाराप्रमाणे वॉटरशेड राहतं. इन केस ऑफ फॅन शेप वॉटरशेड द ॲक्सियल लेंथ अँड विड्थ आर अप्रॉक्सिमेटली इक्वल. आता यामध्ये जो काही आपला पंखाकृती पाणलोट क्षेत्र असेल याच्यामध्ये जी काही अक्षांश लांबी आहे ती लांबी अक्ष लांबी आपण त्याला म्हणतो किंवा जी काही रुंदी आहे ही जवळपास समान असते. परंतु व्हाईल इन फर्न शेप वॉटरशेड प्रोड्यूस हाय पीक रेट रन ऑफ इन शॉर्टर ड्युरेशन. परंतु जे काही फर्न शेप वॉटरशेड आहे जे काही नेचे प्रकारच्या वनस्पतीसारखं जे काही वॉटरशेड आहे यामध्ये जो काही पीक रेट रन ऑफ आहे हा प्रोड्यूस इन हाय पीक रेट रन ऑफ इन शॉर्टर टाइम. कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणामध्ये त्याचं जे काही प्रवाह दर आहे हा जास्त होतो कमी वेळेमध्ये.
जनरली द शेप ऑफ वॉटरशेड इज एक्सप्रेस बाय 2 फॅक्टर्स. आता यामध्ये जे काही शेप ऑफ वॉटरशेड आहे किंवा जे काही आकाराचं पाणलोट क्षेत्र आहे यामध्ये 2 प्रकारात एक्सप्रेस केलेलं आहे, फॉर्म फॅक्टर आणि कॉम्पॅक्टनेस फॅक्टर. आता यामध्ये फॉर्म फॅक्टर आणि कॉम्पॅक्टनेस फॅक्टर म्हणजे काय, डिस्क्राइब ॲज अंडर. आता यामध्ये फॉर्म फॅक्टर. आता फॉर्म फॅक्टर म्हणजे जो काही आकार आहे किंवा त्या स्वरूपाची असलेली कारणीभूत असलेली परिस्थिती. आता इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ ॲव्हरेज विड्थ टू द ॲक्सियल लेंथ वॉटरशेड एक्सप्रेस. आता फॉर्म्युला जो काही आहे, आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, फॉर्म फॅक्टर काय डिफाईन म्हणजे कसं आपण करणार, ह्याचा रेशो कसा आहे, ॲव्हरेज विड्थ टू द ॲक्सियल लेंथ, ॲव्हरेज विड्थ अपॉन किंवा डिवायडेड ॲक्सियल लेंथ ऑफ वॉटरशेड म्हणजे काय झालं, फॉर्म फॅक्टर. आता यामध्ये ॲव्हरेज विड्थ ऑफ वॉटरशेड फॉर्म फॅक्टर स्मॉल कॅपिटल एफ स्मॉल एफ इज इक्वल टू, आता बी आहे त्याऐवजी तिथे आपल्याला काय पाहिजे होतं, डब्ल्यू, ॲव्हरेज विड्थ ऑफ वॉटरशेड डिवायडेड ॲक्सियल लेंथ ऑफ वॉटरशेड. आता ॲक्सियल लेंथ ऑफ वॉटरशेड इज द डिस्टन्स बिटवीन आउटलेट अँड रिमोट पॉइंट ऑफ द एरिया. आता ॲक्सियल लेंथ म्हणजे आपल्याला कोणती घ्यायची आहे, इज द डिस्टन्स. ॲक्सियल लेंथ म्हणजे काय आहे, कशामधला डिस्टन्स आहे, जे काही आउटलेट आहे आणि रिमोट पॉइंट. आता आउटलेट म्हणजे काय, जे काही प्रवाह बाहेर जाण्याची जागा राहते ती, आणि रिमोट पॉइंट म्हणजे आपल्याला समजा काय सांगता येईल की तो जो काही लांबीचा पॉइंट आहे तो, हेच मधलं अंतर म्हणजे काय झालं, ॲक्सियल लेंथ. विड्थ डिटरमाइंड बाय डिवायडिंग द एरिया ऑफ वॉटरशेड विथ द ॲक्सियल लेंथ. तर मग अशा प्रकारे जे काही रुंदी आहे, ही जी काही रुंदी आहे, आता लांबी कोणती झाली, आउटलेट आणि जे काही रिमोट पॉइंट आहे यामधील जे काही अंतर आहे ती म्हणजे काय झाली, लांबी. आणि जी काही रुंदी आहे जे काही अक्षीय लांबीसह जे काही पाणलोट क्षेत्र रुंदी काय करते, विभाजित करते. तर अशा प्रकारे हे झालं फॉर्म फॅक्टर. नेक्स्ट आहे कॉम्पॅक्टनेस फॅक्टर. आता कॉम्पॅक्टनेस फॅक्टर म्हणजे काय आहे, इट इज द रेशो ऑफ पेरिमीटर. आता हा रेशो कशाचा आहे, फॉर्म फॅक्टरमध्ये काय बघितलं आपण, विड्थ आणि लेंथ. त्याच्यानंतर कॉम्पॅक्टनेस फॅक्टरमध्ये कशाचा रेशो आहे, पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे पेरिमीटर ऑफ वॉटरशेड म्हणजे काय, जे काही वॉटरशेड आहे त्याची परिमिती. टू द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आता सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे काय, जो काही सर्कलचा एरिया आहे आपण त्याला परिघ म्हणतो, किंवा जो काही पूर्ण एरिया आहे वॉटरशेडचा. आता कॉम्पॅक्टनेस फॅक्टर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ वॉटरशेड डिवायडेड म्हणजे परिमिती भागिले किंवा डिवायडेड सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, जे काही त्याचा आकार आहे किंवा जो काही त्याचा परिघ आहे, हुज एरिया इज इक्वल टू द एरिया ऑफ वॉटरशेड. त्याचा एरिया हा इक्वल कसा असेल, वॉटरशेडशी हा समान असेल. तर अशा प्रकारे हे जे काही वर्तुळाच्या परिघासाठीचं हे पाणलोट क्षेत्राचं हे प्रमाण आहे.